नमस्कार, मी शिवानी. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्यविषयक मोफत सुविधा पोहोचवण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यांची स्थापना शासनाने केली आहे. मात्र शिरूर तालुक्यातल्या पारोडी येथील आरोग्य उपकेंद्र चक्क दिवसाढवळ्या बंद असल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आरोग्य विभागाचा वेंधळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. पारोडी येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून 2 मजली इमारत बांधली आहे. तसेच या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र या उपकेंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी वारंवार गैरहजर असतात असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना प्राथमिक उपचारापासून वंचित राहावं लागत आहे. अशा प्रकारामुळे आयुष्यमान भारत कसा होणार असा प्रश्नही नागरिकांनी यावेळी उपस्थित केला. तसेच कधी दवाखाना बंद असतो तर कधी दवाखाना चालू असून देखील डॉक्टर नसल्यामुळे संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पारोडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. पारोडीतील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र हे बंद आहे. उपचारासाठी आलेल्या नागरिकांनी कुठे जायचं हा मोठा प्रश्न आहे. का बंद आहे काही माहित नाही. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.